I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे We Learn English लेसन 57. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 57. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हो. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. What did Seema play? She played cricket. Where did the children play cricket? They played cricket near the school. When did Ramesh go to school? He went to school in the morning. Sometimes, म्हणजे कधी कधी. never, म्हणजे कधीच नाही. always. म्हणजे नेहमीच. Our house, म्हणजे आमचं घर. their house. म्हणजे त्यांचं घर. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हो. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आजच्या पाठात आपण 3 प्रकारचे प्रश्न विचारण्याचा सराव करूया आणि उत्तरही द्यायला शिकूया हो. पहिला प्रश्न व्हॉट या शब्दाने सुरू होणार आहे. व्हॉट म्हणजे काय. व्हॉट डिड यू ईट येस्टरडे? काल तू काय खाल्लंस? माझ्या मागे तुम्ही सगळे प्रश्न म्हणा. व्हॉट डिड यू ईट येस्टरडे? तुम्ही मला असं विचारलं ना, व्हॉट डिड यू ईट येस्टरडे? काल तू काय खाल्लंस? मग माझं उत्तरही ऐका. येस्टरडे आय एट अ लाडू. येस्टरडे आय एट अ लाडू. आता मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्या. घंटा वाजली की एका मुलीनी किंवा मुलाने उभं राहायचंय. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डिड यू ईट येस्टरडे? आय एट अ भाकरी. असं भूतकाळात वाक्य म्हणालास ना. गुड. आता दुसऱ्या प्रकारचा प्रश्न. वेअर म्हणजे कुठे. वेअर डिड यू गो येस्टरडे? म्हणजे काल तू कुठे गेली होतीस किंवा गेला होतास? प्रश्न पुन्हा ऐका आणि मग तुम्ही सगळे हाच प्रश्न मला विचारा. वेअर डिड यू गो येस्टरडे? मी काल कुठे गेले होते? I went to my friend's
house. I went to my friend's house. बरं, आता तुम्ही काल कुठे गेला होता ते आठवा बरं. मी प्रश्न विचारते, तुम्ही उत्तर द्या. घंटा वाजली की एक जण उभं राहील. माझा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. Where did you go yesterday? I went to school. किंवा I went to my uncle's house. असं भूतकाळातलं उत्तर दिलं ना. गुड. आता तिसऱ्या प्रकारचा प्रश्न. When did you drink tea? म्हणजे तू चहा कधी प्यायलीस? प्रश्न पुन्हा ऐका आणि तुम्ही मला प्रश्न विचारा बघू. When did you drink tea? तुम्ही मला असं विचारलं ना की मी चहा केव्हा प्यायले, मग माझं उत्तर ऐका. I drank tea in the morning. म्हणजे मी सकाळी चहा प्यायले. I drank tea in the morning. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारीन, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचंय. प्रश्न आहे, When did you come to school? तू शाळेत कधी आलीस? किंवा तू शाळेत कधी आलास? मग प्रत्येकाने आपलं स्वतःचं उत्तर द्यायचं. I came to school at 10 o'clock किंवा I came to school in the morning. चला, घंटा वाजली की एक मूल उभं राहील. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. When did you come to school? I came to school at 10 o'clock. अशा प्रकारचं भूतकाळात उत्तर दिलं ना. गुड. आता अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारण्याचा आणि त्यांची उत्तरं देण्याचा सराव करता येईल ना तुम्हाला. एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण स्वतःबद्दल बोलत होतो, पण यापुढे मी जे प्रश्न विचारणार ते इतर लोकांबद्दल आहेत. म्हणजे कसं? ऐका हं. समजा रमेश नावाचा एक मुलगा काल शाळेजवळ क्रिकेट खेळला. मग रमेश बद्दल मी इंग्रजीत प्रश्न विचारीन, तुम्ही उत्तरं द्यायची. चालेल? घंटा वाजली की एक जण तयार व्हा हं. तयार? रमेशनी काल काय केलं ते पुन्हा ऐक. काल रमेश शाळेजवळ क्रिकेट खेळला. मग आता मी विचारीन त्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर दे. व्हॉट डिड रमेश डू yesterday? मी विचारलं, काल रमेशने काय केलं? What did रमेश do yesterday? मग उत्तर आहे, yesterday रमेश played cricket. Good. आता पुढचं मूल. रमेश काल क्रिकेट खेळला, आठवतंय ना?
मग आता पुढचा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. When did रमेश play cricket? असं उत्तर दिलं ना. रमेश प्लेड क्रिकेट yesterday. गुड. आता दुसरं मूल. तयार? बरं. रमेश शाळेजवळ खेळत होता. आठवतंय ना? मग हा प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. Where did रमेश play cricket? उत्तर बरोबर दिलं का? रमेश प्लेड क्रिकेट नियर द स्कूल. गुड. बरं, आता यापुढचा सराव तुम्ही सर्वांनी एकत्र करायचा आहे बरं का? मी एक एक वाक्य इंग्रजीत म्हणीन, तुम्ही सगळे एकत्र तेच वाक्य मराठीत म्हणा. तयार? पहिलं वाक्य. सीमा ऑलवेज गोज टू स्कूल. म्हणजे सीमा नेहमी शाळेला जाते. बरोबर. आता पुढचं वाक्य मराठीत म्हणा. अनवर समटाइम्स ड्रिंक्स मिल्क. मी म्हणाले, अनवर कधी कधी दूध पितो. बरोबर. आता पुढचं वाक्य. राधा नेव्हर ईट्स चॉकलेट. मी म्हणाले, राधा कधीच चॉकलेट खात नाही. शाबास. आता हे मराठीत म्हणा. This is our house. हे आमचं घर आहे. बरोबर. आणि या पुढच्या वाक्याचा अर्थ काय बरं? This is their house. हे त्यांचं घर आहे. व्हेरी गुड. बरं आहे तर. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.